तिथं तुम्ही ऐकलेलं आहे. आणि एवढं मला एक दोन दिवसांचे फोन आले, दादा काही चॅनलला काही तुमच्याबद्दल दाखवतो. म्हणजे काय झालं, तुम्हाला सगळ्यांना मी खरेदी विक्री संघ मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं म्हणालो की एकेकाळी ह्या देशाची एक व्यक्ती म्हणजे धीरूभाई अंबानी हे स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत होते. पेट्रोल सोडण्याचं काम मी काय करतो की निमित्त आहे. हे चॅनेलवाले वेगळंच काहीतरी दाखवतात की अजितनी वेगळा उल्लेख केला. मी त्या चॅनलवाल्याला सांगू इच्छितो, मी जर वेगळा काही शब्द वापरलेला असेल तर राजकारण सोडून राजकारण. मला कळत नाही का तो माणूस. मला फक्त माझ्या लोकांना हे सांगायचं होतं की काही लोकांना आज माझ्या मार्केट कमिटी खरेदी विक्री संघ दूध संघ किंवा संस्थेमध्ये पेट्रोल सोडायचं ते काम मिळतं. उद्या माझ्यावर टीका होईल, काय पेट्रोल सोडायचं का, हे काय काम झालं का. म्हणून मी आपलं उदाहरण दिलं की म्हणजे आम्ही लहानपणी ऐकलं की ते पेट्रोल सोडत होते, तर त्याबद्दल इतकं वेड्यासारखं लिहितात. म्हणजे लिहिताना काय ठीक आहे, सॉरी लिहितात नाही दाखवतात आणि गैरसमज पसरवतात. वास्तविक आम्ही पण जबाबदार नागरिक आहे, आम्हाला पण काय बोलावं काय नाही बोलू, कशा पद्धतीने बोलावं हे सगळं कळतं. माझे कधी चुका झाल्या त्याची जबरदस्त किंमत आम्ही मोजलेली, त्याच्याकरता मी आत्मपरीक्षण देखील केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मी मुद्दाम त्या गोष्टीचा उल्लेख केला की हे जे काही विपथचा माग करण्याचा प्रयत्न ज्या मीडियावाल्यांनी केला त्याबद्दल मी अतिशय खेद व्यक्त करतो. मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीने मी परवा नाव जाहीर केल्यानंतर मला वाटलंच होतं की हे सगळे काही ना काही काढणार. त्यांनी काय मुद्दा काढला की अजित पवारांनी तर त्यांना कामाला वेळ नाही म्हणून कामाला वेळ नाही, त्या संस्थेला वेळ देता येत नाही म्हणून राजीनामा दिला आणि तिथं रणजित तावड्यांना घेतलं. समज ओळकरांनी आपले तत्वाई तर तिथं आहेतच डायरेक्टर, आणि तिथं मात्र राजीनामा दिला तर म्हणजे त्यांना वेळ नाही. मग इथं का ते आता चेअरमन मी थोडं स्पष्ट सांगतो. मी फॉर्म जो भरला होता, फॉर्म भरून ठेवला होता, मला साधारण रागरंग लक्षात आला आणि ते बघितल्यानंतर मी असं ठरवलेलं आहे की कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये आपण डायरेक्टर राहायचं. होतं काय, आपण डायरेक्टर असलं आणि तिथं दुसरी व्यक्ती कोण चेअरमन व्हाईस चेअरमन असली आणि त्यांनी काही निर्णय आमच्या परस्पर घेतला तरी आम्ही त्याला जबाबदार आहोत. म्हणजे हे मी राज्य सहकारी बँकेमध्ये बघितलं. राज्य सहकारी बँकेमध्ये देखील असताना मी उपमुख्यमंत्री होतो, मला मिटिंगला जाता येत नव्हतं आणि त्यावेळेस काही निर्णय त्यांनी घेतले. परंतु राज्य सहकारी बँकेवर ज्यावेळेस ऍक्शन घेण्यात आली त्यावेळेस जेवढं संचालक बोर्ड आहे त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये नोटीस आल्या. त्याच्यात मला आणि माझी किती बदनामी झाली तुम्ही बारामतीकरांना बघितलेली. आता मी तिथं जातोय ते चेअरमन होण्याच्या करता जातो. त्यामुळे जे काही निर्णय घेणार आहे ते मी घेणार आहे. मी तर दत्तोबांना नाही, त्यामध्ये दत्तोबांना किंवा रणजितला किंवा संभाजीरावला विचारा की मी कधी आपले सीईओ जे देसाई आहेत त्यांना सांगितलं एकही विशेष बाब किंवा खास बाब करायची आणि बँक चालवायची, तिथं कुठं गडबड होऊन देऊ नका. तसं आता बोर्ड मिटिंगच माझ्या अध्यक्षतेच्या खाली होणार म्हणल्यानंतर मी नीटच काम करणार. त्याच्यावर मला काही कुठली नोटीस यायचं कारणच नाही. सहकारामध्ये तुम्ही चुकीचं वागला, काही तिथं वेडेवाकडे प्रकार केले, कुठंतरी त्या संस्थेचं हित न जपता नुकसान केलं तर तुमच्यावर ऍक्शन होते. इथं आपण त्या कारणाकरता जातच नाहीये. इथं
सन्माननीय बाळासाहेब तावरे आणि केशवराव जगताप आणि त्यांच्या बोर्डाने ज्या पद्धतीने गेले 5 वर्ष सातत्याने उच्चांकी भाव घेण्याचं काम केलेलं आहे, आज देखील जो ऍडव्हान्स दिलेला आहे तो 3332 रुपये राज्यात कुठल्याही कारखान्यांनी दिलेला नाही. आणि तरी आरोप काय करतात, की 11 कोटीची साखरच भिजली, हे असंच झालं, ते कर्ज काढूनच पैसे दिले. अहो, ज्याची पत असती त्यालाच कर्ज मिळतं. सगळ्यांनाच कर्ज जर मिळालं असतं तर फार बँकांचं वाटोळच झालं असतं. मॉर्गेज तुम्ही काय ठेवता, तिथं तेवढा मॉर्गेज ठेवण्या इतपत तुमच्याकडे साखर किंवा इथेनॉल आहे का? कारण पैसे तर तुम्हाला 200 रुपये द्यायचे, साखर तर विक्रीची परवानगी प्रत्येक महिन्याचा कोटा असतो, त्याच्यामुळे अधिकची विकता येत नाही. ती विकल्याशिवाय तुम्हाला पैसे देता येत नाही. साखर तयार झालेली वर्षभर हे संचालक बोर्ड विकत असतं, कुणाचंही संचालक बोर्ड, कारण कोटाच तसा असतो. हे काही सांगत नाही, काही सांगतात, ते असं करतात तसं करतात. मित्रांनो, तुम्ही मळद परिसरामधले बरेचसे सभासद आहात. मी आपल्याला सांगतो की पॅनल टू पॅनल मतदान करा, फक्त कपाशी बघा. 3दा तुम्हाला मतपत्रिका मिळतील. पहिल्यांदा 3 मतपत्रिका मिळतील, त्याच्यावर प्रत्येक मतपत्रिकेवर 3-3 शिक्के मारायची कपबशीवर. दुसरी मतपत्रिका मिळेल, त्याच्यावर 3 ठिकाणी कपबशीवर शिक्के मारायचे. तिसरी मतपत्रिका मिळेल, म्हणजे पहिल्या ज्या 3 मिळतील त्याचं सांगतोय, त्याच्यात पण 3 शिक्के मारायचे. नंतर दुसऱ्या वेळेस तुम्हाला 4 मतपत्रिका देणार आहे. त्या 4 मतपत्रिकेमध्ये प्रत्येक मतपत्रिकेत 2-2 शिक्के मारायचे. 2च ठिकाणी कपबशी आहे, ते आहेत 4 नंबर गट, 5 नंबर गट, 6 नंबर गट आणि महिला गट. अशा पद्धतीनं तिथं करायचंय. आणि शेवट पुन्हा तुम्हाला 3 मतपत्रिका देतील, त्याच्यात एक-एकच शिक्का मारायचा. एवढं चांगल्या पद्धतीनं आपण मतदान करावं. मी जबाबदारी घेतलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी ज्या जबाबदारी घेतो, माझी प्रशासनावर पकड आहे. मी कुठल्याही मिटिंग राज्यातल्या घेऊ, जिल्ह्यातल्या घेऊ, तालुक्यातल्या घेऊ, कशा पद्धतीनं मिटिंग घेतो. उलट मला इतर मित्र पक्षाचे आमदार म्हणतात, दादा तुम्ही मिटिंग लागवून यावर निर्णय होतो. मी येस और नो अशा पद्धतीने निर्णय घेणार आहे. बारामती जी बदललेली आहे, बारामती जी सुधारवलेली आहे, किंवा आपला तालुक्या सुधारवलेला आहे, त्यामध्ये आपण ऐकून घेतो. आताही नाना नेमकाचे, मी नाना आमचा साताव, आम्ही म्हणले की दादा तुम्ही नाना म्हणत होते की केशवराव किती व्यवस्थित पटवून सांगतायत. म्हणजे त्यांनी काम केलंय, त्यांना अनुभव आहे म्हणून ते पटवून सांगतायत. ज्यावेळेस माणसाला अनुभव येतो, आता तुम्हालाही जर सांगितलं जिल्हा परिषदेवर बोला तर तुम्ही एकदम जोरात बोलणार, कारण तुम्ही अनुभव घेतलाय, तुम्ही तिथं काम केलं. तशा पद्धतीनं ते म्हणले की तुम्ही त्यांनाही एक कुणी मला उद्याच्याला चेअरमन झाल्यानंतर काही मुद्दा आणला, काही सूचना केली तर त्या सूचनेचा आम्ही आदर करू. जी आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 मतदार सभासदांना फायदा देणार असेल तर काय नाही करायचं. आणि त्या पद्धतीनं आपण आज मी जिल्हा बँक पण चालवली, तशीच चालवली. दादा काळे, साहेबराव सातकर, राजेंद्र कुमार घोलप, शिवाजीराव भोसले माजी आमदार वारलेले, ते असे दिग्गज नेते तिथं होते. पण त्यांच्याबरोबर मी व्यवस्थितपणे काम केलं. रमेश थोरात, तिकडे चंदूकाका जगताप केलं ना, तुम्ही बघितलं ना. त्यावेळेस तर मी तरुण वयात होतो. आता तरी मला अनेक वर्षाचा, अनेक उन्हाळे भाऊसाहेब माळेसारख्या कार्यकर्त्यांनी बघितले. आणि त्यामुळं महाराष्ट्रातली ही सहकारी साखर कारखानदारी कशी टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, पुढच्या पिढीच्या करता आपल्याला मजबूतीनं उभी केली पाहिजे, हे सगळं आपण करतोय. आणि ते मी मध्ये खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटीची उदाहरण दिली. अहो, आपल्या बारामतीमध्ये करोड रुपये या संस्थांना आपण आणले, सहकार टिकावं म्हणून आणले, माझ्या शेतकऱ्याचा फायदा व्हावा म्हणून आणले. त्याच्यात दुसरा काही माझा हेतू नव्हता. बरं, चेअरमन ही लोकच आहे, मी कुठे तिथं
हा चेअरमन आहे, हा चेअरमन आहे, हा चेअरमन, मार्केट कमिटी, तिथं दूध संघ आणि खरेदी विक्री संघ, तिघाही विश्वास काय किंवा रवींद्र काय किंवा कोकरे काय हे तिथं चेअरमन म्हणूनच काम करतात ना. वेगवेगळ्यांना आपण संधी देतो. मागे देखील 5 वर्षाच्या करता बाळासाहेबांनी आणि केशवरावांनी